बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। मुंब्रा इथलं रेल्वे रुळावरचं धोकादायक वळण प्रवाशांसाठी जीवघेणं ठरतंय। याच वळणावर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या दोन लोकल एकाच वेळेस आल्यानं प्रवासी धडकून रुळावर पडले होते। नेमकं हे धोकादायक वळण कसं आहे हे आमच्या प्रतिनिधीनं जवळून अनुभवलेलं आहे। कल्याणहून सीएसएमटी कडे तर सीएसएमटी वरून कल्याणकडे जाताना मुंब्रा इथं आल्यावर नेमकं हे धोकादायक वळण कसं आहे ते आपल्या प्रतिनिधीनं लोकलमधून अनुभवलंय। या धोकादायक वळणावर दोन लोकल एकत्र आमने सामने आल्यावर अंतर खूपच कमी असल्याचं दिसून आलं। खास करून फुटबोर्डवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव या वळणावर खूपच संकटात असल्याचंही दिसून आलं। या धोकादायक वळणाबाबत अनेकदा प्रवाशांनी रेल्वेकडे पत्र लिहून तक्रारी केल्यात, पण याबाबत अद्यापही रेल्वेनं त्याची गांभीर्यानं दखल घेतलेली नव्हती आणि त्यानंतर काल नेमकं काय झालं तेच अवघ्या महाराष्ट्रानं अवघ्या देशानं बघितलंय। दरम्यान ठाण्यातून अजित मांढरे आणि मुंब्र्यातून स्नेहा जाधव यांनी या वळणाचा आढावा घेतलेला आहे, बघूया। सकाळी 8:19 जी ट्रेन सुटली त्या ट्रेननं अनेकांनी आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याकरता किंवा इच्छितस्थळी जाण्याकरता ट्रेन पकडली होती। आम्ही देखील आज तो प्रवास अनुभवलेला आहे। तर ज्यावेळेस कल्याण स्थानकापर्यंत ट्रेन येते तिथे जे लोकांना चढायला फार मिळत नाही। पुढे जर पाहिलं तर डोंबिवलीला अगदी एवढा प्लॅटफॉर्म पूर्ण प्रवाशांनी भरलेला आहे, पण जेव्हा ट्रेन येते तेव्हा प्रत्येक डब्यामध्ये एका दुसरा माणूस चढू शकतो। इतकी गर्दी, ढकलत लोक आतमध्ये जातात। त्यानंतर जे माणसं ज्यांना अत्यंत गरज असते किंवा त्यांची कारणं काय असू शकतात, पण ही सर्वजण जी आहे ती लटकताना दिसली। आजही कालची घटना घडून 24 तास उलटलेली आहेत। ही घटना ताजी आहे असं असूनसुद्धा लोकांनी पुन्हा त्या ट्रेनने लटकून प्रवास केलेला आहे। ज्यावेळेस ही ट्रेन डोंबिवली क्रॉस केली, दिव्यावरून आली, दिव्याला पुन्हा लोक चढली। दिव्याला जो दिशा असते तर विरोधी दिशेने लोक चढली, पण डोंबिवलीला आधीच लोक भरपूर चढल्यामुळे दिव्याच्या लोकांना फार कमी जागा आतमध्ये यायला मिळाली, त्यामुळे परत पुन्हा तिथे लोक लटकलीत। हे सगळं पाहिल्यानंतर लक्षात आलं की कालचा प्रसंग काय असेल, कशा रीतीनं लोक बाहेर लटकत होती। आणि ज्या वेळेस दोन्ही ट्रेन मुंब्र्याला आल्या, मुंब्रा म्हणजे दिवा बाजूने जेव्हा मुंब्रा स्टेशन सुरू होतं अगदी 50 मीटर अंतरावरती एक शार्प टर्न आहे। काल रेल्वेचे जे आरपीएफचे डीआयजी आहेत हेमंत कुमार त्यांनी देखील सांगितलं की या शार्प टर्नबाबत त्यांनी देखील वरिष्ठांना अनेक वेळा सांगितलेलं आहे। यावर लवकरच तांत्रिक उपाय काढला जाईल असं आपल्याला सांगण्यात आलं होतं, पण दुर्दैवी काल ही घटना घडली। सोमवारी सकाळी 9च्या सुमारामध्ये जी घटना घडलेली आहे, मुंब्रा स्थानका दरम्यान जी घटना घडलेली आहे, टिटवाळा येथून येणारी जी लोकल ट्रेन आहे सीएसएमटीच्या दिशेने जात होती, तर त्याच्याच बाजूच्या ट्रॅकवरून सीएसएमटीवरून येणारी लोकल ट्रेन आहे ती कर्जतच्या दिशेने जात होती। परंतु दोन्ही लोकल ट्रेनमधील जे प्रवासी होते ते दरवाजामध्ये उभे राहिलेले होते असं रेल्वे प्रशासनाकडून जी प्राथमिक माहिती समोर येत आहे त्यामध्ये त्यांच्याकडून सांगण्यात येते की त्या प्रवाशांच्या बॅग ज्या होत्या त्या घासल्या गेलेल्या होत्या आणि त्यानंतर एकूण 13 प्रवासी हे रेल्वे रुळांमध्ये पडलेले होते। त्यामध्ये आतापर्यंत 4 प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत, तर उर्वरित 9 प्रवासी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। काही वेळापूर्वी देखील रेल्वे प्रशासनाकडून याच दोन्ही पटरी दरम्यानचं जे अंतर आहे त्याचं मोजमाप करण्यात आलेलं आहे। त्यानंतर ज्या रेल्वे रुळांतर्गत जे प्रवासी पडलेले होते त्यांचं काही साहित्य देखील या रेल्वे रुळांमध्ये पडलेलं होतं, ते देखील रेल्वे प्रशासनाकडून गोळा करण्यात आलेलं आहे। ज्यावेळी मोजमाप सुरू होतं त्यानंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत केल्यानंतर त्यांच्याकडून हे सांगण्यात आलेले आहे की हे मोजमाप करण्यामागचं कारण म्हणजे तपास जो सध्या सुरू आहे त्या अनुषंगाने हे मोजमाप जे आहे ते करण्यात येत आहे। कालपर्यंत या दोन्ही लोकल ट्रेन ज्या आहेत या इथून पास होणाऱ्या ज्या लोकल आहेत मुंब्रा स्थानकावरून वळणादरम्यान या वेगाने धावत होत्या, परंतु आज सकाळपासून या लोकलचा वेग जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे।